नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय बनवणार आहे ते रेसिपी तुम्हाला मी दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आजची रेसिपी करणार आहे झणझणीत चिकन आणि मस्त करणार आहे गरमागरम भात. तर स्वच्छ मी हे चिकनचे तुकडे धुवून घेतलेले आहेत. तर आता कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं पूर्ण पाणी निथळून मी एक एक हे बघा संपूर्ण हे पीस मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. कुकरमध्ये 2 चिमटी मी घातलेले आहे हिंग आणि अर्धा टीस्पून मी घालते हळद आणि अगदी थोडंसं घालते म्हणजे 1 टीस्पून मी घालते मीठ. मात्र जेव्हा आपण फोडणी देणार आहे त्यावेळेला मिठाची आठवण आपल्याला ठेवायची आहे, पण शिजताना ह्या पद्धतीने मीठ नक्की लावा. चिकनची चव छान येते. बघा हाताने व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. सगळ्या बाजूने आपल्याला हळद, हिंग आणि मीठ ह्याला लावून घ्यायचं आहे. हे बघा 2 मी एक छोटा मोठा मीडियम साईजची मी बटाटे घेतलेले आहे. सालेची स्वच्छ धुवून घेतलेली आहे, साल चांगली आहे. हे बघा एका बटाट्याचे असे 8 तुकडे मी केलेले आहेत. आमच्याकडे चिकनमधला बटाटा सगळ्यांना आवडतो. तुम्ही कधी खाल्ला नसेल तर एखाद्या वेळेला ह्या पद्धतीने नक्की करून बघा. हे बघा परत एकदा आपण हाताने बटाट्याला सुद्धा हे सगळं मीठ, हळद, हिंग लावून घेऊ आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे. तर बघा गॅस मी मीडियम केलेला आहे. ह्याच्यावरती मी ठेवलेलं आहे हे कुकर आणि या कुकरमध्ये छोट्या मी टाकलेलं आहे पाणी भातासाठी. तर थोडंसं घालते मीठ. झटपट आज स्वयंपाक होणार आहे, कारण भाकरी वगैरे बनवायची असेल तर वेळ जातो, पण हे जेवण असेल तर खूप पटकन हे तयार होतं. तर एक उकळी येऊ द्यायची आहे, तोपर्यंत मी तांदूळ साफ स्वच्छ धुवून घेणार आहे. तर हे बघा कुकरवरती मी ठेवलेलं आहे झाकण आणि झाकणावरती टाकलेलं आहे मी अर्धा ग्लास पाणी. हे बघा तर हे बघा घेतलेले आहे मी. तर 1.5 वाटीचा आज इथे भात करणार आहे मी, कारण भाकरी चपाती आज कोणी खाणार नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित हे तांदूळ मी धुवून घेणार आहे. तोपर्यंत आपलं पाणी गरम होते. 4-5 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. कुकरमध्ये पाण्याला उकळी आली ना की खूप पटकन आपलं काम होतं. तर हे बघा मीठ घातल्यानंतर पाण्याला छान उकळी येऊ दिली. त्यानंतर आपण याच्यामध्ये घातलेले आहे तांदूळ, व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि इथे आता मी लावते कुकरचं झाकण. आता कमी केलेलं आहे. छोटे कुकर नेहमी कमी गॅसवरती केले तर ते व्यवस्थित शिट्याही होतात पटापट आणि त्यामधलं पाणी वरती येत नाही आणि पदार्थ जळल्या जात नाही. आणि या कुकरचे हे जे काही हे आहे तर हे छोट्या कुकरचे खूप लवकर खराब होतात. त्यामुळे हे इथे कमी गॅसवरतीच आपण हे करायचं आहे. मी 2 शिट्या घेणार आहे. पाणी भरपूर गरम केल्यामुळे काय होतं की पटकन आपल्या शिट्या होतात. तर 2 शिट्या झाल्या की मी कुकर बंद करणार आहे. तर हे बघा पाणी एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे वरचं. हे बाजूला काढून आणि इथे तुम्हाला दाखवते. हे बघा कुकरमध्ये किती पाणी तयार झालेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे असं खाली वर करून आणि परत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. जर पाणी याच्यामध्ये आपल्याला फिक्कर रस्सा काढायचा असेल तर पाणी आपण टाकणार आहे. मला इथे नातीसाठी काढावं लागतं म्हणून मी वरचं जे गरम झालेलं पाणी आहे संपूर्ण पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते पाणी मी सूपच्या रूपाने काढून घेणार आहे. तर आता पाणी टाकायची गरज नाही, फक्त वरती जाऊ नये म्हणून याच्यावरती मी पाणी टाकणार आहे. गॅस आता सुद्धा मिडियमच आहे. व्यवस्थित हे शिजलेलं आहे. एक पळी भरून मी तेल घातलेलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आणि हे पातेलं थोडंसं पातळ बुडाचं आहे, त्यामुळे खूप जास्त मी कडकडीत तेल गरम नाही करणार, कारण पातेल्याचं बुड पातळ असल्यामुळे असं ताडकन उडण्याची भीती असते, म्हणून तेल उडू शकतं अंगावर. तर मी तेल घातलेलं आहे
अगदी 2 मिनिटं मी ते गरम करून त्यामध्ये मी मसाला घालणार आहे. त्यानंतर मात्र मग ते उडत नाही किंवा तेलही त्यातलं उडत नाही. 1.5 चमचा मी घालते आलं लसूण पेस्ट आणि आता गॅस मी केलेला आहे फुल. आता गॅस फुल याच्यावरती केलं तरी पण भीती नाही. हे बघा, आलं लसूण पेस्ट आपले एकदम छान इथे तेलामध्ये परतवायची आहे. वाटण माझे तयार असतात. वाटणाची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. बरेच प्रकारचे वाटण मी दाखवलेले आहेत. चिकनचं वाटण आहे, मटनचं आहे, बरेच मी वाटणांची प्रकार दिलेली आहेत, तर तुम्ही ती बघू शकता. वाटण तयार असेल तर स्वयंपाक बनवायला अजिबात वेळ लागत नाही. लसूण पेस्ट आपल्याला व्यवस्थित इथे छान वास सुटेपर्यंत मात्र परतवायची आहे आणि गॅस आपल्याला फुल करायचा नाही. मसाले जळता कामा नये, कारण हळूहळूच आपल्याला मसाले ते फ्लेवर त्याचा उतरतो. कमी गॅसवरती एकदम छान आपले मसाले ते शिजले जातात. कमी गॅसवरती बघा 1 मिनिट मी शिजून घेतलेला आहे. तर इतका मी थोडासा रस्सा हा यातला पिवळं बाजूला पाणी मी काढून घेतलेलं आहे. बाकी याच्यामध्ये आता संपूर्ण चिकन मी ह्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा ह्याच्यामध्ये बनवायचा आहे त्याप्रमाणे इथे पाणी वापरायचं आहे. पाणी मात्र गरम घ्यायचं आहे. गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आणि आपण चिकन शिजताना 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे. तर त्याप्रमाणे इथे त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचं आहे. किती आपण रस्सा बनवला ते बघून आपल्याला मिठाचं प्रमाण इथे ठेवायचं आहे. थोडीशी घातलेली आहे बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता एक उकळी आपल्याला कळकळून या चिकनला घ्यायची आहे. उकळी आलेली आहे. आता इथे आपल्याला घालायचे आहे अगदी 2 चिमटे एवढी मी वेलची पूड इथे घातलेली आहे. वेलची पूड मी नेहमी करून ठेवत असते. जर तुमच्याकडे केलेली नसेल तर 2 ते 3 वेलची व्यवस्थित कुटून आणि त्या रश्श्यामध्ये छान उकळल्यानंतर घालायची आहे. चव खूप छान लागते. या पद्धतीने नक्की चिकन करून बघा. हे बघा, मस्त वास सुटलेला आहे. तर झणझणीत आपलं चिकन इथे तयार झालेलं आहे आणि गरमागरम भात सुद्धा आपला तयार आहे. तर या पद्धतीने नक्की करून बघा. चिकन आपलं इथे तयार झालेलं आहे. भात बघा, एकदम मोकळा सरसरीत आपला भात इथे तयार झालेला आहे. तर मंडळी, गरमागरम भात आपला तयार आहे. चिकन तयार झालेलं आहे आणि मस्त चिकन लॉलीपॉप आणि शेजवान चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही जरूर बघू शकता. लॉलीपॉपची रेसिपी सुद्धा चॅनलवरती आहे, ही सुद्धा बघा. एकदम छान आतमध्ये कच्चे न राहता वेगळ्या पद्धतीने मी चिकन लॉलीपॉप दाखवलेले आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.